कावळा चिमणीची गोष्ट. एक होता कावळा. कावळा कसा ओरडतो? काव 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 काव. आणि एक होती चिमणी. चिमणी कशी ओरडते? चू 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 चू. चिमणीचं घर होत मेणाचं, कावळ्याचं घर होत शेणाचं. एक दिवशी काय झालं, मोठा पाऊस आला. कसा आला? मोठा पाऊस आला. कावळ्याचं घर गेलं वाहून वाहून. तो चिमणीकडे आला आणि म्हणाला, चिमणूबाई चिमणूबाई, तुझ्या घरात येऊ 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 येऊ. चिमणी म्हणाली, नको रे बाबा, मी माझ्या बाळाला तो घालते. मी माझ्या बाळाला तो घालते. मग कावळा उडून गेला आणि पुन्हा आला. चिमणीच्या घरी आला आणि म्हणाला, चिमणूबाई चिमणूबाई, तुझ्या गलात येऊ 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 येऊ. चिमणी म्हणाली, नको रे बाबा, नको नको रे बाबा, मी माझ्या बाळाला दूध देते. मग कावळा उडून गेला आणि पुन्हा आला. चिवच्या घरी आला आणि म्हणाला, चिमणूबाई चिमणूबाई, तुझ्या घरात येऊ 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 येऊ. चिमणी म्हणाली, कावळे दादा, बाळ आता झोपलं. कावळे दादा, बाळ आता झोपलं. आता तुम्ही येऊ नका. पण कावळ्याने काय ऐकलं नाही. त्याला माहित होतं चिमणूबाईने सुंदर सुंदर खिचडी केली. कावळा आला आणि चुलीच्या बाजूला चिमणीनी खिचडी करून ठेवली होती छोट्याशा छोट्याशा भांड्यात. कावळा चुलीवर बसला आणि असा वाकून चोचीनी खिचडी खायला लागला. तर चुलीवर त्याची शेपूटच भाजली. हा हा. लगेच तो उडून गेला आणि म्हणाला, चिमणूबाईची खिचडी खाल्ली, शेपूट भाजली. हाय हाय. चिमणूबाईची खिचडी खाल्ली, शेपूट भाजली. हाय हाय. आमची गोष्ट संपून जाय.